नमस्कार मित्रांनो आता ठाकूर पिंपरी गावामध्ये आलेलो आहे. प्रसाद ठाकूर यांनी बोलवलं होतं. मित्रांनो आता 3 वाजलेले आणि 3 वाजता आज बकासूरच्या गोट्यावर जायचं नियोजन झालेलं आहे. प्रसाद ठाकूर म्हणले बकासूरच्या गोट्यावर जायचं आहे. द्वादश हिंद केसरी बकासूर आता सुसगावला जायचं आहे. बकासूरला जवळपास आहे ना. आता एक दिवस काही चारलंच नव्हतं, म्हणजे फोन केला होता प्रसाद ठाकूरला की लोखंड काढायचं आहे. त्यामुळे प्रसाद ठाकूर म्हणले की जायचं आहे, चला म्हणले नाही का मला. तर आता इथं 4-5 बैल आहे. अजून ही 4-5 बैल झाली का बकासूरच्या गोट्यावर निघणार आहे. दिवसभर असेच बैल राहतात नाही का गोट्यावरती. इकडे घरी येतात काढायला प्रसाद ठाकूरच्या इथं लोखंड काढायला. आता बकासूरला काय 24 तास उपाशी ठेवलं आहे. त्यामुळं तिकडे जाऊन बघू बकासूरच्या पोटामध्ये काय सापडतंय काय. प्रसाद ठाकूर म्हणले आपल्याला 5 वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे. तर जाणार आहे नाही का 5-6 वाजून आम्हाला जायला तिथं. आता गोट्यावर ही अशी बैल येतात नाही का, तिथं वेटिंगला बैल असते, त्यामुळे टाईमच भेटत नाही दुसऱ्यांच्या गोट्यावर जायला प्रसादला. तर चला जाऊया बकासूरच्या गोट्यावर बघू. फायनली आम्ही पोचले आता बकासूरच्या गोट्यावरती. आणि गोट्यावर पोचल्यानंतर बकासूरला सोडून मोलशेट यांनी डोंगराकडे चालवलेले आहे त्याला चालत चालत. आणि आता प्रोसेस करणार आहे लोखंड काढण्याची. बकासूरला थांबवले आणि कशाप्रकारे आता लोखंड टाकतात मॅग्नेट बकासूरच्या पोटामध्ये बघूया. फायनली मॅग्नेट टाकून झालेले आता पोटामध्ये बकासूरच्या. आणि आता बकासूरला मॅग्नेट टाकल्यानंतर चालवायला नेणार आहे. काय बोलू माझं तार आहे बरं तार आहे मोकळा चालू होईल. हा चालू सोडून सोडून हा सोडून बघा तुम्ही म्हणजे ॲक्सिडेंट काय नाही. दगड याच्यामुळं बैल शांत होतात. ते हातात ठेवा माहिती जरा हे जरा टाकून काहीच नको तुझ्या थांबा याच्यात लोखंडी बर पण असतं. महिन्याला बरं टाका लागलं बरं आहे याच्यात. बघा मेटल डिटेक्टर घे रे इकडे आहे ना. बरं आहे त्याच्यात लाव बरं. इथे काही नंतर हे बघा ही सगळी लोखंडी बरी.
चमकत आहे ना. चिटकतं. चिटकलाय का? पाणी आणतं का कोणतरी ए, जा रे याच्या बादली पण ना. तार दिसलं दिसलं का हे असं असतं हे रतिबात येतं परत टाकायला लागेल मी येतो ना. अजून असलं. मला पण असं एकदा साफ करून घेऊ कुठं झोपायचं नाही एकदा साफ करून घेऊ हा? हे मोकळं करून पण काढलं. मित्रांनो, अखेर बकासूरच्या पोटात मॅग्नेट काढल्यानंतरनं एक दगड, एक बारीक तार आणि बारीक बर असं सापडलेलं आहे. आणि आता बकासूरची आपण मुलाखत घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज द्वादश हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावर आलेलो आहे. आपला बैलगाडा क्षेत्रातला कोहिनूर हिरा देव बकासूर. आज खरं येण्यामागचं कारण प्रसाद ठाकूर भेटले मला आज. म्हणले चला नाही का जायचं आपल्याला बकासूरच्या गोट्यावरती. मोहिल शेठचा त्यांना फोन आलता की लोखंड काढायचे चेक करण्यासाठी या नाही का गोट्यावरती. तर आज गोट्यावर आलेलो आहे. मोहिल शेठ नमस्कार. नमस्कार. कसं काय कॉन्टॅक्ट नंबर कसं काय भेटला होता प्रसादचा? नाही, काय विषय आला की आमचं गोट्यावर नाही का बैल थोडासा आजारी आहे आणि थोडा नाही का सुमसुम दिसतोय. त्यामुळं बैल कुठं लंगत नाही, काय बैलाला प्रॉब्लेम नाही का, बैल पाय बी काढत नाही, बैल चालतोय बिलतोय व्यवस्थित, पण बैलाला नक्की आजार काय हेच समजत नव्हतं. त्यामुळं एक आमचं पोरांची एक शंका ठरल्या की बैलाच्या पोटात, मग आम्ही इंस्टाला व्हिडिओ बघतो नाही का, यूट्यूबला व्हिडिओ बघतो, आमचे दादा असतील त्यांनी बघून काढले. त्यातून मग आम्ही ठरवलं की बैल चेक करून घेऊ एकदा, आपण आपल्या मनातली शंका काढून टाकू. म्हणून आम्ही ते इंस्टावरतून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना कॉल केला नाही का, असं असं आहे आपल्याला बकासूरचं चेक करायचं आहे. आल्यानंतर ना आपण इथं चेक करायला प्रोसेस केली नाही का. म्हणजे आलो आता आपण संध्याकाळी 6:30 वाजले होते. थोडा टाइम अंधारात झालता नाही का. हो. तर आल्यानंतर ना प्रोसेस केल्यानंतर काय वाटलं, एक्सरे केलते का आधी तुम्ही? कसं आहे हा, एक्सरे केलते ना आधी. एक्सरे मध्ये थोडं थोडं जाणवत होतं नाही, मग एवढं क्लिअर दिसत नव्हतं, हा पण दिसतंय एक्सरे मध्ये खडे दिसतात ते. खडे दिसत होते एक्सरे मध्ये. ज्यावेळेस आता मॅग्नेट वगैरे आतमध्ये घातलं तुम्ही, रिअल मध्येच बघितलं सगळे समोर सगळं डोळ्यासमोर. कसं वाटलं काढल्यानंतर काय काय निघालं कसं काय नाही का म्हणजे? बैलाच्या पोटातून खडा निघला, माती निघली, एक तार निघली छोटीशी आणि बर निघली भरपूर. म्हणजे बराच एवढं बाहेर निघलं त्याच्यातून. आणि म्हणजे आपली मनातली एक शंका काढायची होती, पण त्यात बरंच पोटातून काय काय निघलं. तर मित्रांनो, बकासूरची थोडी टेस्ट केली तर त्याच्यामध्ये एवढं जाणवलं. एक तार एक भेटली तिथं, एक मोठा खडा होता आणि आहे ना असे बरचे भरपूर असे तुकडे सापडलेले. हे सगळं त्या मॅग्नेटला चिटकून आलेलं नाही का. प्रसाद शेठ नमस्कार. नमस्कार. आपण द्वादश हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावर आलेलो आहे. तर काय वाटलं आज गोट्यावर आल्यानंतर, काय वाटलं आणि बकासूरला बघून काय वाटलं सांगा काय? नाही आता अशा हा तर महादेवाचा नंदी, आपण तो महाराष्ट्र अख्खा देवच म्हणतोय त्याला. त्या देवाची सेवा मला करायला भेटली, यात माझं भाग्य. आणि बैलाच्या पाठीमागं नाही का थोडी चर्चा होती अशी, बैल कमी पळाला किंवा काही झालं. याच्या मागचं जे उदाहरण होतं ते आता त्याला जी तार निघाली 100% बैलाला जाणवतं. तार टोचली रेटिकुलममध्ये 100% बैलाला जाणवतं. आणि अशी फुकट चर्चा करण्यापेक्षा त्या बैलाचा पहिला सारांश ओळखावा, तो आजारी आहे का काय. आता बैल आजारी होता, मालकाला घरी बरोबर कळतं का बैल थोडा अपसेट झालेला आहे नाही का. तर बैल 100% आजारी आहे आणि लवकरच नाही का रिझल्ट पण बघायला भेटेल का काय आहे ते. आता किती दिवस आराम दिला पाहिजे बैलाला? 12 दिवस काय बैल हलवायचा नाही आता. आणि बैलाला नाही का सगळं म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित आहे. 2 वेळा आपण ट्राय केले, माती भरपूर काढली चांगली, अशी एवढी माती निघाली. आणि एक तार एक दगड मोठा असं सगळं निघालेलं आहे त्यांनी त्यातनं सगळं. आपण आता महाराष्ट्रातले जवळपास भरपूर नंदी येऊन गेलेले. आता आपल्याला जवळपास 2000वरती आकडा गेलता जवळपास नंदींचा. बकासूरचं ज्यावेळेस निघलं त्यानंतर काय वाटलं? बकासूरच्या पोटातनं आपण जे मॅग्नेट काढलं, म्हणजे मॅग्नेट आपल्याला एक दगड सापडली, त्यानंतर काय वाटलं सर? आता कसं आहे, आपण जर नाही का आपलं रोज तर काम आपलं चालूच आहे, पण ह्या बैलाचं म्हणजे थोडं विशेषच आहे नाही का. आता बकासूर आहे शेवटी, आपण नाही का सगळी त्याला भेटायसाठी हे झालेली आहेत. आपण तर त्याचं नाही का आपण स्वतः आपल्या हाताने काम केलेलं आहे. नाही का आपल्याकडं आतापर्यंत 1800+ बैल झाल्यात आपल्या त्या दिवशीच्या रेकॉर्डप्रमाणे, म्हणजे 2000च्या आसपास जर झालेलीच आहे.
त्यात आता बकासूरचा जर विचार करायला गेला तर 3.5 कोटी रुपये त्याची किंमत आहे. म्हणजे आज अशा बैलाला आपण एक क्षणाचा न विचार करता आपण 2 वेळा टाकले. आपण असं आपल्याकडे तरी घटना झालेली नाही आतापर्यंत. आणि जर निमोनिया असेल, बैलाला पहिलाच त्रास असेल काही, तर तसं होतं, पण आपण असं शक्यतो होऊन देत नाही आणि आपल्याकडे झालं पण नाही. ते जे असेल नानांचा, आज बकासूर, अशी लई आपल्या भागातली तर सगळी स्टॉपची बैल आपण क्लिअर केल्यात. आणि बाहेर पण नाही का, खरंच ज्या नंदीला त्रास होतोय त्या नंदीचं जर क्लिअर झाला तर 100% रिझल्ट येतात आणि बैल पण नाही का क्लिअर होतो पूर्ण. हनुमंत शेठ नमस्कार. नमस्कार. ठाकूर पिंपरून आले तुम्ही. हा ठाकूर पिंपरी. देव बकासूरला पहिल्यांदाच भेट देण्यासाठी बघितलं, आलो आम्ही. आज पहिल्यांदाच बघितलं. पहिल्यांदाच पाहिला, समोरासमोर. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला त्याला. आज पाहायला भेटला. बंधुराज बोलले जायचंय आपल्याला, तिकडे फोन आलाय, जायचंय आपल्याला. निघालो आम्ही. निघालो, आलो बकासूर पैसे. शर्यती ऑनलाईन वगैरे भरपूर बघितले. ऑनलाईन त्याची शर्यत पाहणार मी पाहणार. आणि आपले जोडीदार आहे मुकुट ठोंबरे, त्यांच्या टेटेतला त्याचा कायम गट असतात. त्यामुळे माझ्याकडे नंबर असल्यामुळं मी ते पाहतोच. आणि बकासूरचा असला का जरा आनंद वाटतो, का आता आपल्या मातीत जलमलाय म्हणलं तो माती करणारच ना. काय अजून काय वाटतंय बकासूर बद्दल? बकासूरचं निघालं, समाधान वाटलं जरा. आल्यासारखे कसं त्याचा खडा निघाला, तार निघाली आणि तो फ्रेश झाला, आपण फ्रेश झालो. वैभव शेठ नमस्कार. नमस्कार. काय जाणवत होतं खरं देव बकासूरला, काय जाणवत होतं? एक महिन्याभरापूर्वी भरापासून थोडासा बैल कमी आल्यागत वाटत होता. बैलाचा मूडच नव्हता पळायचा, म्हणजे असं वाटत होतं. आणि त्याच्यातूनच आमच्या गोट्यावरती बऱ्याच वेळा चर्चा झाली. आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले ते भाऊंच्या, की आपण आजपर्यंत कधी काढलं नव्हतं. आणि आत्ता जर बैल असं का, म्हणजे बैलाला आम्हाला वाटत होतं की आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, बैलाला काही दुखतंय का वगैरे. म्हणून आम्ही कर्नाटकला पण गेलो, तिथल्या डॉक्टरांकडून पण दाखवलं, सगळ्या गोष्टी क्लिअर करून आला, तरी पण बैलाचा मूडच नव्हता पळायचा. मग त्याच्यामुळं मग आता असा निर्णय घेतला की भाऊंना फोन करून म्हणलं आता एकदा ट्रायल घेऊच म्हणलं, नाही का. त्याच्यामुळं आणि त्याच्या पोटातून एवढं सगळं निघलं. त्यांनी पण एक सांगितलं की एवढं निघल म्हणून वाटलं नव्हतं, पण ते खडा, माती, तार आणि त्याच्यामुळं बैलाला पळता येत नव्हतं, तर दुखत असेल बैलाला. आणि आता त्यांनी पूर्णपणे सांगितलं की 12 दिवस आराम द्या आणि 12 दिवसानंतर तुम्ही मैदानात काढला तर तुमचा बैल आहे तशा रुटीनला पळणार. आणि भाऊंचं चांगलं आहे आमच्यासारख्या गाडा मालकांना, की जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम गावत नव्हता बैलाचा. तो प्रॉब्लेम आज थोडासा दिलासा आला की आज एवढं महाराष्ट्रभर लाखो करोडो पब्लिक त्याची वाट बघते मैदानात यायची. आणि ते खरंच त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा भाऊला देतो. आम्ही तुम्हाला पण शुभेच्छा, कारण आता बकासूरची वाट तर बघतात आणि नवीन वर्षाच्या पण तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. बकासूरच्या पोटातील लोखंड काढल्यानंतर मोहिल शेठ यांनी संपूर्ण टीमचा सत्कार केलेला आहे. प्रसाद शेठ ठाकूर, त्यांचे बंधू हनुमंत शेठ ठाकूर आणि बाळासाहेब होले, तसेच शेखर मोहिते यूट्यूब चॅनल यांचा सगळ्यांचा सत्कार आज मोहिल शेठ यांच्या घरी येऊन गोट्यावरती केलेला आहे. आणि आज यशस्वीरित्या शेवटी बकासूरच्या पोटातील जे लोखंड होतं ते निघालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण टीमने सगळ्यांचं अभिनंदन केले.